जय हरी. एकादश स्कंध भाग 158. 12व्या अध्यायात नाथ महाराज आपल्याला जगातील शक्तीचा खेळ कसा असतो ते सांगतायत. परमात्म स्वरूप सगळ्या भेदांच्या पलीकडे असून केवळ साक्षीत्वानं राहतं हे जरी खरं तरी त्याच्या अनेक शक्ती या प्रगट होऊन त्या दृश्य विश्वाचा व्यवहार चालवतात. कुणाच्या? या सगळ्या शक्ती कुणाच्या आहेत? परमात्म्याच्या. पण त्या या विश्वाचा व्यवहार चालवताना वेगवेगळी रूपं धारण करतात आणि त्यात देखील प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या शक्ती अनेक दिसल्या तरी मूळ महाशक्ती ती एकच आहे. त्या शक्तीला शरण जाऊन वश करता येतं. ती वश झाली म्हणजे मनुष्य पूर्ण ते म्हणजे जातो, म्हणजे कसं, आणि जीवनमुक्त होऊन जगात वावरतो. आता हे कठीण जर वाटलं तर आता पुढचं बघूया आपण, की जीव आणि शिव हे भिन्न भासतात ना वेगळे. मी जीव आहे, तो शिव आहे, असं आपण भेद करतो, द्वैत करतो. मग असं भिन्न भासले तरी ते निराळे नाहीतच. सोन्याचा नाक तयार केला तर फडा, शेपूट, वाकडा आकार हे सगळं काय सोनंच असतं ना. त्याचप्रमाणे हे दृश्यविश्व अखेर परमात्म्य स्वरूपच आहे. माया नावाच्या एकाच अतर्क्य महाशक्तीनं हा सगळा पसारा निर्माण होतो. सगळ्यांना निर्माण करून आवरणारा आणि अखेर ग्रासणारा काळ तिचंच एक भयंकर स्वरूप आहे. विश्वातील प्रचंड क्रियाशक्ती मायेचंच रूप आहे. त्याचप्रमाणे सगळ्या जीवांना बद्ध करून चालवणारी अदृश्य शक्ती मायेचंच एक मोठं प्रबल रूप आहे. जितकं म्हणून दृश्य आहे त्या सगळ्यांवर अदृष्टाची सत्ता चालते. जीवनमुक्ताला देखील अदृष्टाची गती मोडता येत नाही, म्हणून ज्याचा भ्रम नाहीसा होतो असा पुरुष या दृश्य संसाराच्या मुळाशी जाऊन त्याला असणाऱ्या आत्मस्वरूपाचं दर्शन घेतो. हा सबंध संसार वृक्ष आहे अशी कल्पना केली तर अविद्येतून निर्माण होणारी सूक्ष्म वासना हे त्याचं मूळ आहे असं दिसतं. सूक्ष्म वासनातून कर्तेपणाचा अभिमान निर्माण होतो आणि झाडाची सुखदुःख रूपी फळं खाण्याचाही मग प्रसंग येतो. त्या झाडावर जीव आणि शिव या दोन पक्षांचं एक अतर्क्य घरटं आहे. हृदय मंदिर रूपी या घरट्यामध्ये देहाभिमानी जीव आणि निराभिमानी परमात्मा एकेच ठिकाणी राहतात. संकल्प विकल्प करणारा जीव देहसुखाच्या नादी लागून अस्वस्थ राहतो, तर वासनाविरहित असणारा शिव स्वानंदात स्वस्थ असतो. त्यामुळं जीवाला जन्मभर सुखदुःखांची फळं भोगावी लागतात. पण जे पुरुष आश्रमधर्म पाळून वृत्ती ताब्यात आणतात आणि अविद्येतून बाहेर पडणारी कर्मप्रवृत्तीच जाळून टाकतात. आता जळाली म्हणजे काय? परत निर्माण नाही होणार. आणि ही अशी जाळून टाकल्यावर त्यांना अहम ब्रह्मास्मीचा अनुभव येतो. परमात्म्य स्वरूप पावलेले असे परमहंस पुरुष हे विश्वच आपलं घर समजून संसारात प्रारब्धानुसार जगतात. म्हणजे मग सुख आलं काय आणि दुःख आलं काय त्यांना फारसा काही फरक पडत नाही. ते सगळ्या गोष्टी प्रारब्धावर सोडून दिलेल्या असतात. पण हे असं करण्यासाठी मूळ काय लागते तर गुरूंची भक्ती महत्त्वाची आहे. आता बघा, गाणं शिकण्यासाठी ज्याप्रमाणे गवयाची संगत करावी लागते त्याचप्रमाणे आत्मज्ञान पदरात पडण्यास आत्मज्ञानी पुरुषांची संगती करावी लागते. बरोबर आहे की नाही? श्रीकृष्ण थोर आत्मज्ञानी होते. त्यांची संगत मनापासून केल्यानं गोपींसारख्या सामान्य अडाणी स्त्रिया निर्विकल्प समाधीपर्यंत पोहोचल्या याचं वर्णन येऊनच गेलेलं आहे. प्रत्येक जिज्ञासू पुरुषाला श्रीकृष्णासारखा अवतार कुठून भेटणार? परंतु कुणीही आत्मज्ञानी पुरुष ज्ञानाच्या दृष्टीनं श्रीकृष्णापेक्षा कमी नसतो. म्हणून अशा पुरुषांची संगती मनापासून केली तर गोपींना साधलेली अवस्था त्याला देखील साधेल असं नाथांचं स्पष्ट सांगणं आहे. नाथांच्या ग्रंथात
सद्गुरू भक्ती म्हणजे संतांची मनापासून संगत करणं होय. मग तन मन धनानं संतांची सेवा करायची म्हणजे त्याच्यावर जीवापलीकडे प्रेम करायचं. ते प्रत्यक्षात कसं करावं याचं स्वानुभवानुसार आधारलेलं वर्णन नाथांनी इथं केलेलं आहे. बघा, गंगाजळ जसं सहज पातक नष्ट करतं तसं गुरुभजन संसार भय सहज भस्म करतं. गुरुभक्त मोठा भाग्यवान असतो. जो स्वरूप दाखवून समाधान करतो तोच खरा सद्गुरू होय. या अदृश्य विश्वामध्ये अशी कोणतीही वस्तू नाही की जी सद्गुरूसारखी आहे असं म्हणता येईल. भगवंताचं ज्ञान करून देणारा सद्गुरू सनातन मायबापासून आईपेक्षा अधिक प्रेम करतो. तोच खरा माता पिता स्वामी कुलदेवता आणि उपास्य दैवत होय. आता बघा, या गोपिकांना विचारलं की हा कृष्ण म्हणजे नेमका कोण आहे. कारण उद्धव जेव्हा तिथे गेला आणि हे कृष्णाने पाठवलं होतं की अरे जा रे, मला गोपिकांची फार आठवण येते, त्या कशा आहेत ते बघून ये. खरं तर उद्धवाला असं वाटलं होतं की मी म्हणजे काय, गुरु बृहस्पतींचा शिष्य आहे, मी राज्यमंत्री आहे, कृष्णाचा एकनिष्ठ भक्त आहे, मित्र आहे, मग मी कसं काय त्या साध्या तर त्या गोपिका, त्यांच्याकडे मी कसं काय जायचं, असं त्याला थोडंसं मनामध्ये वाटलं होतं. पण त्यांनी जेव्हा आता कृष्णाची आज्ञा तर काही मोडणं त्यालाही शक्य नव्हतं. मग तो गेला आणि गोकुळात गेल्यानंतर त्यांनी गोपिकांची भक्ती बघितली आणि शेवटी त्यांनी न राहून विचारलंच की कागद हा कृष्ण म्हणजे नेमका तुमचा कोण आहे. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं की कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, सगळं काय, बहीण बंधू चुलता कृष्ण माता, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पहिलं पारू, कृष्ण माझे, म्हणजे सगळंच काय आहे तर केवळ कृष्ण 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 आणि कृष्णच होय. असं जेव्हा होतं तेव्हाच शरीर वाणी मन आणि प्राण या सर्वांनी गुरुशिवाय इतराला तो भक्त जाणत नाही. अर्थात जो अनन्य भावानं गुरूंवर प्रेम करतो तो खरा गुरुभक्त होय. मोठं संकट आलं असताना सुद्धा गुरूंशिवाय दुसऱ्या कोणाचीही जो आस करत नाही त्याची गुरुनिष्ठा खरी. आता पंख न फुटलेली पक्षिणीची पिल्लं ती काय करते, सारखं तिचं स्मरण करतात. कोण, हे छोटे छोटे पिल्लं. त्याचप्रमाणे खरा गुरुभक्त जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये आपल्या गुरु वाचून इतरांचं स्मरणच ठेवत नाही. गुरु आणि भगवंत दोन्ही एकरूपच असतात. म्हणून सद्गुरूचं भजन केलं की आपोआप भगवंताचं दर्शन घडतं. गुरुची सेवा करण्यासाठी भक्त तन मन धन राबवतो. कोणतीही सेवा करावी लागली तरी तिचा त्याला कंटाळा येत नाही. आता मंदिर आहे आणि गुरूंची समाधी आहे तिथे. त्यावेळेस जे शिष्य तिथे जातात, झाडायचं पुसायचं सगळं काही काम करतात. गोठा असेल तर गाईंचं शेण काढायचं. म्हणजे तिथे गेल्यानंतर भक्त हा विचारच करत नाहीत की मी म्हणजे काय, मी म्हणजे IAS अधिकारी आहे, मी म्हणजे काय हे आहे, मग मी असं कसं काय करू, ही सेवा नीच लेवलची आहे, मी कशी काय करू. नाही, तिथे कोणतीही सेवा करावी लागली तरी त्या खऱ्या भक्ताला त्याचा कंटाळा येत नाही. देह केवळ सेवेला वाहिलेला असल्यानं सेवा करताना भूक तहान झोप हे देहधर्माचं देखील त्याला विसर पडतो. मुखात सद्गुरूचं नाम, हृदयात सद्गुरूचं प्रेम आणि देहाला सद्गुरूचं कर्म, हे असे गुरुभक्तांचं जीवन रात्रंदिवस अखंड चालतं. मन गुरुसेवेत गुंतल्यामुळं प्रथम आप्तइष्ट मग घरदार यांचाही विसर पडतो. आता बघा, षष्टीमध्ये जेव्हा पैठणच्या मंदिरामध्ये भाविक भक्त येतात, रात्रंदिवस गर्दी असते ना. मग जे तिथे व्हॉलेंटियर म्हणून सेवा करायला आलेले असतात ते म्हणतात का नाही मला आता आज आईची आठवण आली, मी घरी चाललो. नाही, तर त्यांना कशाचा असा आठव नसतो, त्यांना सगळ्याचा विसर पडतो. आणि मग नंतर मनाची आठवण विसरून मी कोण याचंही स्फुरण राहत नाही. अशा रीतीनं आपला सर्व भाव गुरुचरणी ठेवून सेवा चालू असता प्रारब्धाच्या गतीनं
एखाद्या प्रसंगी गुरुशी वियोगही घडतो. आता समर्थांनी कल्याणाला आपल्यापासून लांब जाण्यासाठी सांगितलं. कशासाठी? त्याचा उत्कर्ष होण्यासाठी. समर्थांच्या म्हणजे स्वामी समर्थांच्या चरित्रात सुद्धा आहे की त्या शिष्याला, तो शिष्य असा साधा बोळा होता. इतर शिष्यांना वाटायचं हा काय नुसता खालमानी घालून फिरतो आपला, गुरु जे म्हणतील त्याला हो म्हणतो, याला काय कळतं. आणि मग गुरूंना आपल्या शिष्याची योग्यता दाखवायची होती म्हणून त्यांनी त्याला आपल्यापासून दूर पाठवलं. त्याला वाईट वाटलं, पण गुरूंची आज्ञा न मोडता तो गेला. आणि तिथे गेल्यानंतर त्याला काहीतरी झाडावर चढून राहिला रात्री, आणि लोकांनी बघितलं त्याला आणि त्याला म्हणाले, का रे म्हणे आमच्या गावामध्ये चोरी करायला आला का? तो म्हणाला, नाही नाही, मी स्वामी समर्थांचा शिष्य आहे, मला त्यांनी या गावामध्ये जायला सांगितलं, पण आता गावात कुणाची ओळख नाही, काय करू म्हणून मी झाडावर बसलो. मग ते लोक म्हणाले, काही नाही म्हणे, तू दरोडा घालशील, आमच्या गावामध्ये काहीतरी अनर्थ कार्य करशील, खराच जर तू गुरूंचा शिष्य असशील तर या जे वाळलेलं झाड आहे याला पालवी आणून दाखव. तो म्हणाला, अहो मी फक्त शिष्य आहे, मला काही सिद्धी प्राप्त नाही, ती सिद्धी माझ्या गुरूंना प्राप्त आहे. मग ते म्हणाले, आम्ही तुला मृत्यूदंडाची शिक्षा देऊ. तो म्हणाला, नाही नाही, माझ्या गुरूंना एवढ्यासाठी बदनाम नका करू. आणि मग तो गुरूंची मनापासून प्रार्थना करतो आणि स्वामी समर्थ आपल्या शिष्याची परीक्षा पाहण्यासाठी आणि त्या गावामध्ये आपल्या शिष्याला मोठं करण्यासाठी ही त्यांनी सगळी लीला केली. त्या झाडाला पानं फुटली आणि या शिष्याचा तिथे उदो झाला. पण त्या शिष्याला काही त्यामध्ये असं वाटलं नाही की मी म्हणजे फार मोठा झालो वगैरे वगैरे. आणि अशा रीतीनं आपला सर्व भाव गुरुचरणी ठेवून सेवा चालू असता प्रारब्धाच्या गतीनं एखाद्या प्रसंगी गुरुशी वियोग घडतो. पण असा वियोग जरी झाला तरी अंतःकरणातील प्रेमाचा जिव्हाळा तुटत नाही. त्याचं मन गुरुच्या पायीच गुंतलेलं राहतं. गुरुच्या मूर्तीची फार सवय झाल्यानं ती मूर्ती आपल्या हृदयात तो धारण करतो. मग गुरुच्या मानसपूजेला अत्यंत रंग चढतो. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.